फळ्यावर अपूर्णांकाच्या बेरजेची सारखीच 3 उदाहरणे दिली आहेत। तिन्ही उदाहरणं आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडणार आहोत। चला तर आता आपण सर्वात प्रथम या ठिकाणी एक पद्धत वापरूया। आता बघा या ठिकाणी आपण काय करतो तर 3 अपूर्णांक आहेत। आधी मी काय करणार या 2 अपूर्णांकाची बेरीज करून घेणार। आता या ठिकाणी बघा आपली जी ठरलं आहे 3 गुणाकार आपल्या करायचे। या दोघांचा गुणाकार 4 2 8 खाली 4 1 4 इथं आणि बेत्रिक 6 इथं दोघांच्या मध्ये चिन्ह बेरजेचं इकडचं आपलं जे आहे आपण ते मांडून घेतलं। 6 आणि 4 10 10/8 अधिक 12/8। आता बघा इथं दोघांचा छेद सारखा आहे, छेद 8 कायम राहणार आहे। 10 आणि 12 म्हणजे अंशाची बेरीज करायची। हे 2 अपूर्णांक आहेत समच्छेद अपूर्णांक। समच्छेद अपूर्णांकामध्ये फक्त अंशाची बेरीज होत असते, छेदाची बेरीज होत नाही। छेद आपला 8 ला 8 कायम राहील आणि 10 आणि 12 22। याचं पुन्हा आपल्याला संक्षिप्त रूप करता येते। आता आपण दोघाला भागून बे ना, बे चोक 8 बे 1 बे बे 1 बे म्हणजे आपलं उत्तर आले 11/4। याच्याही पुढे आपल्याला करता यायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक करता येते। ह्याला भाग द्या 4 2 8 2चा भाग पूर्ण बसतो, बाकी उरले 3 ती बाकी वरी मांडा खाली 4। तर याचं उत्तर हे आलेलं। आता आपण पाहू पुढचा अपूर्णांक। यामध्ये आपल्याला आता का आपल्या बघा इथं आपल्याला काय करायचंय, हे जे 8 आहेत याप्रमाणे आपल्याला ह्या 2 छेदांना 8 करता येईल का आपण ते बघू। आधी आपण चोरला काय करू तर म्हणजे आपण तिघाचा बी छेद आपल्याला 8 करायचा आहे। हे आपल्या इथं 12/8 आहे। आता बघा 4 ला किती न गुणा म्हणजे 8 होईल रे 2 न, मग 3/4 ला गुणीला आपण 2 केलं, खाली 2 घेतला फरक पडतो म्हणून वरी पण 2 घ्यायची म्हणजे त्याच्या अंशाला 2 निघून फक्त आपल्याला काय पाहिजे 4 2 8 व्हावं झालं। हे झालं याचं। आता इथं बघ आपण तसं करू, याला बी आपल्याला काय करायचं या छेदाला 8 करायचे तर 2 ला किती गुणायचं 4 न बघा, तर यालाही 4 ने गुणलं आणि वरी पण 4 ने गुणायचं। आता बघा 4 अधिक 3 2 6 4 2 8 आणि इथं 12/8। बघा तिघांचा पण छेद आपण सारखा केलेला आहे। आता तिघाची हे 3 अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक आहेत त्यामुळं छेदाची बेरीज होत नाही। छेद आपला 8 ला 8 कायम राहतो। 4 आणि 6 10 10 आणि 12 22 आणि इथं पुढचं आपल्याला कसं करता येतं इथं पहिलं आपण हे की नाही याप्रमाणे पुढं कोण आला सर। आता हे बघा या ठिकाणी आपलं तीर्थगणित आहे बघा आपलं, तर इथं आपल्याला 3 छेदांचा लसावी काढून घ्यायचा आहे। आता बघा 2 4 8 या तिघांचा लसावी येतो 8। आता बघा मी काय करतो तिघांचा बी लसावी खाली मांडून घेतला 8 झालं। आता हे बघा हे बेरजेचं चिन्ह इथे एक आहे इथे एक आहे ते मांडून घेतलं। आता इथं या 3 ठिकाणी 3 अंश असते आहे की नाही। आता बघा तर आता ह्या छेदानं भागायचं लसावीला किती येईल रे बे चोक 8 दोघांचा भागाकार जो आला म्हणजे बघा ह्या लसावीला भागायचे छेदानं तर याचं उत्तर आले 4। याला गुणायचे वरच्या अंशानं, वरचा अंश 1 आहे तर 4 1 4 इथं आले बघा 4। पुढे बघा आता बघा परत आपल्याला लसावीला भागायचे दुसऱ्या छेदानं 4 न भागायचे 4 2 8 2 आला, ह्याला गुणायचे याच्यावरील जो अंश आहे 3 न बेत्रिक 6 तिथं 6 तिसरं बघा आता इथं छेद किती आहे 8। बघा जर लसावी एवढाच जर छेद असेल तर सरळ वरचा आकडा लिहून टाकायचा। जर लसावी आपला 8 आता ना 8 एवढा जर खाली छेद असेल तर सरळ वरचा आकडा अंश लिहून टाकायचा या ठिकाणी। कारण बघा आता काय आपण लसावीला 8 न भागणार ते येणार 8 1 8 1 आलं, वरच्या 1 ला द्या 12 न गुणल्या किती होणार आहे 12 1 12 म्हणून आपण सरळ डायरेक्ट काय करू आपण वरचा अंश घेऊन टाकायचा। तर आता बघा 6 आणि 4 10 अधिक 12/8 10 आणि 12 22 22/8 बघा तिन्ही गणितामध्ये 22 आपला 8 आलेला आहे। त्याचं पुढे अंशाधिकमध्ये रूपांतर करून घ्या। आता बघा तर ही जी पद्धत होती हिला आपण म्हणायचं लसावीच्या मदतीने आपण बेरीज केली। लसावीच्या
मदतीने बेरीज. इथं आपण केलंय अपूर्णांकाचा छेद समान केलाय, म्हणजे आपण अपूर्णांकाला समछेद केले. इथं आपण काय केलंय, समछेद करून घेतला अपूर्णांकाला. आणि या ठिकाणी आपण काय केले, सुरुवातीला 2 अपूर्णांकाची बेरीज केली, त्याचं जे उत्तर आलं त्याच्यामध्ये तिसरा अपूर्णांक मिळवला. म्हणजे ही आपली साधी पद्धत आहे, ही समछेद करून घ्यायची पद्धत आहे. आणि ही आहे लसावीच्या मदतीने अपूर्णांकाची बेरीज. तर आपण तिन्ही पद्धतीने पाहिलं आपण की बेरीज सर्वांची सारखी आली आहे. तुम्ही